One sign, good morning, everybody. Okay, I hope you all are doing well. Okay, uh, let's come to the topic. I'm a bit sorry for getting 5 to 6 minutes delay. Okay, so we are with a chapter, very fundamental, very important chapter called as atomic structure. So here in this atomic structure, we are interested to know the structure of an atom. We know it very well. Proton, neutrons, electrons are called as the fundamental particles of an atom. Different scientists contributed to find out these particles. Amongst them, number one is J.J. Thomson, who discovered the electron with the discharge tube experiment. Number two is Rutherford and Goldstein, who discovered the proton with the help of discharge tube experiment. Number three is Chadwick, who discovered neutron with the experiment of interaction of radiation with the matter. After the discovery of these particles, the journey began. Journey began towards to know the structure of an atom. जगभरातले सगळे सायंटिस्ट स्ट्रक्चर ऑफ ॲटम शोधण्यासाठी प्रयत्नशील झाले आणि त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या सायंटिस्टने ॲटॉमिक्स मॉडेल आपल्यासमोर मांडले. त्याच्यामध्ये जे जे थॉम्सन नावाच्या सायंटिस्टने पहिले ॲटॉमिक मॉडेल आपल्यासमोर मांडलं. त्याचे काही ड्रॉबॅक्स होते म्हणून रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्ड हा पहिला सायंटिस्ट आहे ज्याने अत्यंत ब्रेक थ्रू आणि खूप चांगल्या पद्धतीचे ॲटॉमिक मॉडेल आपल्यासमोर मांडलं. स्कॅटरिंग ऑफ अल्फा रेडिएशनचा एक्सपेरिमेंट केला, त्याचे काही ऑब्झर्वेशन केले, कन्क्लुजन्स मांडले आणि त्या कन्क्लुजन्सवर आधारित ॲटॉमिक मॉडेल आपल्यासमोर आलं. त्याचे पण काय ड्रॉबॅक होते. मग बोर नावाचा सायंटिस्ट समोर येतो. बोर नावाचा सायंटिस्ट त्याचा आपला ॲटॉमिक मॉडेल म्हणतो. त्या ॲटॉमिक मॉडेलचे काय अजम्पशन्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये पाहिले आणि नंतर मग आपण बोर ॲटॉमिक मॉडेलचे मेरिट्स पण पाहिले कालच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आणि बोर ॲटॉमिक मॉडेलचे पण ड्रॉबॅक आपण पाहिले. त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं की discovery of uncertainty, de Broglie's principle, and uncertainty principle has given some drawbacks of this Bohr's atomic model. ते आपण पाहिले. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण टर्न करतो शेवटच्या ॲटॉमिक मॉडेलकडे. दॅट इज कॉल्ड क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. सो लेट्स मूव्ह टू क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. Okay, a quantum model of an atom. Quantum theory. Quantum theory. आता लक्षात घ्या, क्वांटम थिअरी, कॉन्सेप्ट इज अ व्हेरी ऍडव्हान्स ब्रांच ऑफ फिजिक्स. फिजिक्स मध्ये म्हणजे जसं केमिस्ट्रीमध्ये खूप साऱ्या ब्रांचेस आहेत आपल्याला माहिती आहे. फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, अशा खूप साऱ्या ब्रांचेस केमिस्ट्रीमध्ये आहेत आणि प्रत्येक ब्रांचमध्ये वेगवेगळं संशोधन, वेगवेगळं काम चालतं. तसं फिजिक्स मधल्या सगळ्यात ऍडव्हान्स, फिजिक्स मध्ये पण ब्रांचेस आहेत. इलेक्ट्रोफिजिक्स, मॅग्नेटिक्स, मेकॅनिकल. तसं क्वांटम हा मेकॅनिक्स हा एक फिजिक्सचा भाग आहे, प्रचंड ऍडव्हान्स्ड भाग. म्हणजे सगळ्यात टफ आणि सगळ्यात लेटेस्ट अपडेटेड फिजिक्स कुठं असेल तर तो क्वांटम मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला मिळतो. जगभरातले खूप सारे सायंटिस्ट त्या क्वांटम मेकॅनिक्स मध्ये काम करतात, कॉन्ट्रीब्युट करतात. आणि याच क्वांटम मेकॅनिक नावाच्या ब्रँचने ॲटॉमिक स्ट्रक्चर आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही एक्सपेरिमेंट परफॉर्म केले आणि हे क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपल्यासमोर मांडलं. प्रत्यक्षात जर पाहायला गेलं आपल्याला तर क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने कुठलंही नवीन स्ट्रक्चर आपल्यासमोर मांडलं नाही. क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने रुदरफोर्डने जे ॲटॉमिक मॉडेल आपल्यासमोर मांडलं होतं त्याचा प्रचंड बारकाईने अभ्यास केला. बोरच्या ॲटॉमिक मॉडेलचा बारकाईने अभ्यास केला आणि ह्यांनी काही एक्सपेरिमेंट परफॉर्म केले वेगवेगळ्या प्रकारचे. आणि नंतर लक्षात आलं की रुदरफोर्डनी मांडलेलं ॲटॉमिक मॉडेल तेच ॲटॉमिक मॉडेल क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने पुन्हा एकदा प्रूव्ह केलं. फक्त फरक इतकाच आहे की अत्यंत जबरदस्त बारकाईने केलेले ऑब्झर्वेशन्स आणि मॅथमॅटिकली प्रत्येक गोष्ट मॅथमॅटिकली प्रूव्ह केली गेली क्वांटम मेकॅनिकल मॉडेलच्या अनुषंगाने. त्याच्यामध्ये कुठल्या एकाच सायंटिस्टचं नाव घेता येत नाही. त्याच्यामध्ये खूप साऱ्या सायंटिस्टचा बंच एकत्रित काम करतो, वेगवेगळ्या पद्धतीनेही काम करतो आणि सगळ्यांचे कन्क्लुजन्स ऑलमोस्ट एकसारखे देतात. तरी त्याच्यामध्ये स्क्रॉडिंजर नावाचा एक सायंटिस्ट आहे की ज्याचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. त्याला स्क्रॉडिंजर इक्वेशन असं पण म्हणतात. आता खरं तर क्वांटम मेकॅनिकल मॉडेल, क्वांटम फिजिक्स ही टोटली वेगळी ब्रँच आहे आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम शोधायचा असेल किंवा त्याचा अभ्यास करायचा असेल तर टोटली वेगळा अभ्यास करावा लागतो ह्याच थिअरीच्या अनुषंगाने. परंतु आपल्या स्कोपच्या बाहेर आहे. आपण जस्ट स्ट्रक्चर ऑफ ॲटम डिस्कस करतोय आणि जे स्ट्रक्चर ऑफ ॲटम जे जे थॉम्सननी मांडलं, नंतर रुदरफोर्डनी मांडलं, बोहरनी मांडलं,
त्याच मॉडेलचा अभ्यास करून रुदरफोर्डचं मॉडेल कसं परफेक्ट आहे, कसं बरोबर आहे, तर बोरच्या मॉडेलमध्ये काय प्लस काय मायनस आहे आणि ऍक्च्युअल मॉडेलमध्ये काय दिसतं हे आपल्याला क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने मानतं. आता क्वांटम मेकॅनिकल मॉडेलचं मॅथमॅटिकल फॉर्म जर पाहिला आपण तर हॅमिल्टोनियन साय प्लस एनर्जी साय हे इक्वेशन आपण त्याला म्हणतो. त्याला स्क्रॉडिंजर इक्वेशन असं म्हणतात. आता हॅमिल्टोनियन साइन आहे आणि ह्याला साय असं म्हणतात. साय म्हणजे जर आपण त्रिशूलला एक चित्र आपल्याला दिसतं सॉरी हे त्रिशूलचं आपल्याला दिसते त्याला आपण साय असं म्हणतो. म्हणजे प्रोनाऊन्सिएशन त्याचं साय आणि ते साय म्हणजे काय वेव्ह फंक्शन आहे. ही काय आहे टोटल एनर्जी आहे. टोटल एनर्जी आहे. हा जो आहे तो हॅमिल्टोनियन कॉन्स्टंट आहे. हॅमिल्टोनियन फाइंड त्याचं नाव आहे. त्याला हॅमिल्टोनियन कॉन्स्टंट असं म्हणतात. जसं आपण प्लँक्स कॉन्स्टंट म्हणतो त्याच्यामध्ये हा कॉन्स्टंट आहे. त्याच्यामध्ये हे इक्वेशन आता हे इक्वेशन स्टडी करणं आउट ऑफ द स्कोप ऑफ बुक आहे. कारण ते ऑलमोस्ट 5-6 पानांचं स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे. त्याला खूप पुढचं पाठीमागचं खूप नॉलेज रिक्वायर्ड असतं. तर दिस इज आउट ऑफ द स्कोप ऑफ बुक. पण क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने एक नवीन ॲटॉमिक मॉडेल आपल्यासमोर मांडलं किंवा खूप चांगल्या पद्धतीने ॲटॉमिक मॉडेल आपल्यासमोर एक्सप्लेन केलं. आणि त्याच्यामध्ये हा जो काय साय या ठिकाणी दिसतोय जर आपण साय असं प्रोनाऊन्स करतो साय म्हणजे वेव्ह फंक्शन आहे. आता वेव्ह फंक्शन काय असतो तर आपण जे अगोदरच्या काही लेक्चर्स मध्ये आपण पाहिलेलं आहे की स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये न्यूक्लियस आहे. या ठिकाणी तुम्हाला शेल सबशेल्स ऑर्बिटल दिसतात. आता या ठिकाणचा इलेक्ट्रॉन आहे. इथं इलेक्ट्रॉन आहे. इथं ज्यावेळेस एनर्जी इन्सिडेंट होते इलेक्ट्रॉनवरती हा इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्झॉर्ब करतो आणि तो इलेक्ट्रॉन या ठिकाणी जातो. इलेक्ट्रॉन जम्प्स टू हियर अँड पुन्हा ग्राउंड स्टेटला जाऊन तो एनर्जी इमिट करतो. बघा लक्षात घ्या इलेक्ट्रॉनवरती एनर्जी इन्सिडेंट झाली पडली की तो ऍब्झॉर्ब करतो. तो एक्सायटेड स्टेटला जातो आणि परत तो ग्राउंड स्टेटला येतो आणि एनर्जी तो इमिट करतो. म्हणजे अशा प्रकारे ते एनर्जी आहे. ही जी एनर्जी ऍब्झॉर्ब केली ही जी एनर्जी इमिट केली त्याची एक वेव्ह फंक्शन असते. त्याची एक वेव्ह असते पर्टिक्युलर. ही जी लाईट आहे ती लाईट मग वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये पुढे जाते. वेव्हच्या फॉर्मॅटमध्येच असते आणि त्याची जी काय फ्रिक्वेन्सी आहे त्याची जी काय वेव्हलेंथ ते आपण फाउंड करू शकतो. दॅट इज अ वेव्ह फंक्शन. म्हणजे हा जो साय आहे ह्या एनर्जी बाबत तो भाष्य करतो. एनर्जी बद्दल बोलतो. त्यामुळे कुठल्या प्रकारची एनर्जी किती प्रकारची एनर्जी त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब झाली काय झाली त्याबद्दल बोलणारा जो आहे तो हा साय फंक्शन साय आहे. म्हणजे तो एक वेव्ह फंक्शन आहे पर्टिक्युलर की हाऊ मच एनर्जी इज ऍब्सॉर्ब हाऊ मच एनर्जी इज रिलेटेड इनडायरेक्टली अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो. तो त्याला एक वेव्ह फंक्शन असं आपण म्हणतो. कारण तो इलेक्ट्रॉनिक रेडिएशनची कन्सर्न असतो साय आपल्याला. दिस इज द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम. टोटल एनर्जी ह्या सिस्टीमची टोटल एनर्जी काय आहे सगळ्या प्रोसेसमध्ये त्याच्याबद्दल हा ई असं बोलतो. अशा सर्वसाधारणपणे आपण त्याला म्हणतो की क्वांटम मेकॅनिकल मॉडेलचे हे इक्वेशन. आता मुळातच क्वांटम मेकॅनिकल मॉडेल हे प्युअरली मॅथमॅटिकल क्वांटम मेकॅनिकल मॉडेल हे प्युअरली मॅथमॅटिकल आहे. म्हणूनच ते आपलं आउट ऑफ द स्कोप आहे. आउट ऑफ द स्कोप आहे. सो इन दॅट सेन्स यू कॅन से की क्वांटम मेकॅनिकल मॉडेल सगळं मॅथमॅटिकल असल्यामुळे आउट ऑफ द स्कोप ऑफ बुक येतात. आपण त्याला थिअरीमध्ये कन्वर्ट केलं जातं. थिअरी मधले काही पॉईंट्स आपल्या समोर येतात. आता हे जे वेव्ह फंक्शन आहे त्या वेव्ह फंक्शनच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या गेल्या. पहिल्या इलेक्ट्रॉनसाठी दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी तिसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनसाठी आणि वेगवेगळ्या शेलसाठी. पहिलं शेल आहे दुसरं शेल आहे तिसरं शेल आहे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. बोर नावाच्या सायंटिस्टने सांगितलं की दीज सेल्स आर नथिंग बट द एनर्जी लेवल्स. दीज सेल्स आर नथिंग बट द एनर्जी लेवल्स. त्यामुळं जसं आपण न्यूक्लियस पासून दूर जातो तशी एनर्जी वाढत जाते. म्हणजे प्रत्येक सेलची एनर्जी वेगवेगळी आहे असं आपण त्याच्यामध्ये पाहतो. बोरनी पण तेच सांगितलं आणि क्वांटम मेकॅनिकल मॉडेलनी पण तेच पुन्हा प्रूव्ह केलं या साइन वेव्ह फंक्शन. तेव्हा वेव्ह फंक्शन हेच प्रूव्ह करतं की वेगवेगळ्या सेलची एनर्जी वेगवेगळी आहे. कारण एनर्जी रिलेटेड एनर्जी आहे म्हणजे एनर्जी ऍब्झॉर्ब होते किंवा इमिट होते आणि त्या एनर्जीचा आपला एक स्वतःचा वेव्ह फंक्शन असतो. आपली एक वेव्हलेंथ असते आपली फ्रिक्वेन्सी असते आणि ते सगळं आपण याच्या मार्फत कॅल्क्युलेट करतो. त्यामुळं प्रत्येक सेलची एनर्जी वेगळी आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची पण एनर्जी वेगवेगळी असते. ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये असणारी इलेक्ट्रॉनची एनर्जी त्याच्याशी कॉम्प्लिमेंटरी असते. त्यानुसार ती असते ती आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये न्यूक्लियसच्या अराउंड असणारे जे काही शेल्स आहेत ते शेल्स म्हणजे एनर्जी लेवल्स आहेत आणि त्यांची एनर्जी वाढतच जाते वेगवेगळी असते अवे फ्रॉम द न्यूक्लियस. हेच हे वेव्ह फंक्शन त्याच्यामध्ये प्रूव्ह करतं. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल पण त्याच्यामध्ये तेच प्रूव्ह करतं आणि म्हणून क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ही वेगवेगळ्या शेलची एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतं.
शिवाय त्यांची रेडियस पण कॅल्क्युलेट करू शकतो, ज्याचा प्रयत्न अगदी बोरनी पण केला होता. पण बोरनी असं केलं होतं की हायड्रोजनची जी रेडियस आहे, हायड्रोजनचा जो स्पेक्ट्रम आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने देऊ शकला होता. इतर ॲटमचा स्पेक्ट्रम आणि एनर्जी देऊ शकला नव्हता. ह्यानी क्वांटम मेकॅनिकल मॉडेलनी सगळ्या ॲटमची ही जी शेल्स आहेत ती त्याची एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचबरोबर त्यांची रेडियस पण कॅल्क्युलेट केली. त्यामुळेच हा वेव्ह फंक्शन त्या अनुषंगाने फार महत्वाचा आणि मोठा फॅक्टर त्या क्वांटम मेकॅनिकल मॉडेलमध्ये राहतो. त्याला आपण वेव्ह फंक्शन असं म्हणतो. त्यामुळे हॅमिल्टोनियन कॉन्स्टंट साय इज इक्वल टू एनर्जी इंटू साय असं ते इक्वेशन येतं. त्याला आपण क्वांटम मेकॅनिकल मॉडेलचं इक्वेशन असं म्हणतो. हा जरा त्याचा एक थोडासा मॅथमॅटिकल इंटरप्रिटेशनचा भाग. Theoretically, Prashant has one doubt. He has asked, sir, is the energy of cells constant respectively, or it depends upon the energy provided to it? Okay. So Prashant is asking the questions. So, is the energy of cells constant respectively, or it depends upon the energy provided to it? Basically, the energy of the cells is constant, and it has fixed energy. प्रत्येक सेलची आपली एनर्जी फिक्स असते आणि ती तेवढीच असते. त्याला काय आपण बाहेरून एनर्जी प्रोव्हाइड करू शकत नाही. त्या शेल्सला आपण एनर्जी प्रोव्हाइड करू शकत नाही. बाहेरून जी आपण एनर्जी देतो ती आपण ह्या इलेक्ट्रॉनला देतो. म्हणजे इलेक्ट्रॉनला पण आपण देत नसतो ऍक्च्युली, पण त्यावेळेस एनर्जी इन्सिडेंट होते, फॉल होते. इलेक्ट्रॉन सब पार्ट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब करतो आणि इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्झॉर्ब केली की तो त्या ठिकाणी राहत नाही, त्या शेल्समध्ये राहत नाही. कारण त्या शेल्समध्ये त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी तेवढी असेल तरच तो त्या शेल्समध्ये राहतो. आता हा इलेक्ट्रॉन सेकंड शेल मधला इलेक्ट्रॉन आहे, याच्यावरती एनर्जी इन्सिडेंट झाली आणि ह्याची एनर्जी या इलेक्ट्रॉनिकची एनर्जी अब्झॉर्ब केली तर इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढते. मग एनर्जीला नेक्स्ट सेलला जावं लागतं. अजून एनर्जी वाढली तर अजून त्याला नेक्स्ट सेलला जावं लागतं. हे असं ते कंटिन्युअसली होत राहतं. त्यामुळे शेलची एनर्जी फिक्स असते, कॉन्स्टंट असते. इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असतो, तो इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी जास्त होऊ शकते जर त्याच्यावरती एनर्जी इन्सिडेंट झाली तर, असा त्याचा अर्थ होतो. मग कुठल्या सेलची एनर्जी किती आहे हे त्याच्यामध्ये पाहिलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल थोडस एक्झाम्पल अगदी परफेक्ट नाही, पण थोडासा असा अंदाज आहे की आज आपण मिडल क्लास आहोत. आपण आपलं काहीतरी आपलं घर आहे आणि त्या घरात आपण राहतोय. ठीक आहे, आपली जी काय स्टेटस असेल, 1 BHK 2 BHK घर असेल आपलं, फार एखादी मारुतीची किंवा एखादी टाटाची कुठली गाडी आपल्या दारात असेल, कार असेल आपल्या वडिलांची, त्याच्यामध्ये आपण जात असतो. आता तुम्ही शिक्षण घेताय, उद्या तुम्ही आज छान शिक्षण घेताय, उद्या तुम्ही चांगल्या कॉलेजमधनं IIT मध्ये इंजिनियर झालेत किंवा चांगले MBBS किंवा इतर कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग झाले आणि तुमच्याकडे खूप चांगला पैसा आला. आता तुम्हाला माहिती आहे की IIT इंजिनियर जर झालं तर बऱ्याच वेळेला IIT इंजिनियर लोकांना करोड मध्ये पॅकेजेस मिळतात पर ॲनमचे. बघा, हे तुम्हाला माहिती असेल, नसेल तर समजून घ्या की भारतामध्ये जे आपल्या IITs आहेत, NITs आहेत, त्यामधून इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांना, जे मुलांमध्ये स्वतःचे काही स्किल आहेत, ब्राईट्स आहेत, त्या मुलांना करोड्स मध्ये पॅकेज मिळतात पर ॲनम. म्हणजे एका वर्षाला काही करोड पगार असतो फ्रेशरला. नंतरच्या काळात तर फारच मोठ्या प्रमाणात पगार. आता फार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आल्यानंतर तर आपण काय करणार? आपण तीच मारुतीची गाडी वापरणार आहोत का? वापरतो का? नॉर्मली तसं होत नाही. ज्याच्याकडे चांगल्या प्रमाणात पैसा येतो मग तो मारुतीपासून शिफ्ट होतो. मग काहीतरी BMWचं स्वप्न पाहिलं जाईल, ऑडीचं स्वप्न पाहिलं जाईल, मर्सिडीजचं स्वप्न पाहिलं जाईल, असं काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे आपल्या दारामध्ये असणारी मारुतीची गाडी किंवा टाटाची गाडी कदाचित ती BMW ने रिप्लेस होऊ शकते जर पैसे आले तर. पैसेच नाही आले तर गाडी कशी काय रिप्लेस होणार आहे, हा मुद्दा आहे. तसंच या ठिकाणी इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन कडे जर एनर्जी इन्सिडेंट झाली तर तो वरच्या शेल्स मध्ये जातो, वरच्या सेल्स मध्ये जातो. शेलची नाही, इलेक्ट्रॉनची एनर्जी बदलते, असं तो त्याच्यामधला कॉन्सेप्ट. तेवढा त्याचा अर्थ घ्या. ओके. सो अशा अनुषंगाने ते आपण या ठिकाणी क्वांटम मेकॅनिकल मॉडेल बघतो. पण आता क्वांटम मेकॅनिकल मॉडेलचं सगळ्यात बेस्ट आउटकम काय आहे? ओके. थँक्यू प्रशांत. आता क्वांटम मेकॅनिकल मॉडेलचं सगळ्यात बेस्ट आउटपुट काय आहे, सगळ्यात बेस्ट आउटपुट काय असं थेरॉटिकली जर सांगायला गेलं तर क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने आपल्याला क्वांटम नंबर्स दिले. क्वांटम नंबर इज द बेस्ट आउटकम ऑफ दिस वन. सो यू कॅन से क्वांटम नंबर्स इज अ बेस्ट आउटकम. बेस्ट आउटकम म्हणजे काय की ऍट द एंड आपल्याला खरंच काय मिळतं ह्या क्वांटम मेकॅनिकल मॉडेलला, काय सांगायचंय किंवा त्याचा एक मथितार्थ काय, सेंट्रल थीम काय आहे ह्या क्वांटम. तो क्वांटम मेकॅनिकल मॉडेल हॅज गिवन क्वांटम नंबर्स. 4 क्वांटम. ऍक्च्युली क्वांटम मेकॅनिकल मॉडेल 3च दिले. म्हणजे क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने 3 क्वांटम नंबर्स दिले आणि चौथं मात्र एक दुसऱ्या सायंटिस्टने शोधलं. असे 4 क्वांटम नंबर्स त्याच्यामध्ये फायनली आहे. तो पहिला जो क्वांटम नंबर आहे त्याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हणतो. प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके. दुसरा जो आहे त्याला आपण ॲझिमुथल क्वांटम नंबर असं म्हणतो. ॲझिमुथल क्वांटम
नंबर. ओके, आता तिसरा जो आहे तो म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि फोर्थ जो आहे त्याला म्हणतात स्पिन क्वांटम नंबर. Spin quantum is denoted by S, this is denoted by M, this is denoted by L, and this is denoted by N. हे क्वांटम नंबर. क्वांटम थिअरीचा सगळ्यात बेस्ट आउटकम म्हणजे हे क्वांटम नंबर्स आहेत. सिम्पली स्पीकिंग हे क्वांटम नंबर्स म्हणजे काय? These quantum numbers are useful to find out the exact location of electrons in an atom. Exact location of electron in an atom. आता हे थोडंसं हाइड अँड सीक लाईक आहे. हाइड अँड सीक लाईक म्हणजे तुम्ही लपाछपी खेळतो आपण ग्रामीण भागात किंवा शहरामध्ये पण आपण लपाछपी खेळतो रोज. मग त्या लपाछपीमध्ये कुणावर तरी डाईन असते, कुणावर राज्य असतं आणि आपण पळतो आणि लपतो कुठेतरी आणि तो आपल्याला शोधून काढतो. बोर ऍटॉमिक मॉडेलमध्ये, रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेलमध्ये हाच मेन प्रॉब्लेम होता की ठीक आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स आर फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ एन ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम इज स्पेरिकल वन आणि त्याच्यामध्ये शेल्स आहेत, सबशेल्स आहेत आणि इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये रिव्हॉल्व होतात. इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण मग आता सोडियम नावाच्या ॲटम मध्ये 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा, सोडियम नावाच्या ॲटम मध्ये 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. ते 11 इलेक्ट्रॉन्स नक्की कुठे कुठे असतात? पहिल्या शेलमध्ये किती आहेत, दुसऱ्यामध्ये किती आहेत, तिसऱ्यामध्ये कुठे आहे? नक्की आता हा स्पिअर जर आपण गृहीत धरला तर त्या स्पिअर मध्ये कुठे आहे? मग आता हे बघा, हे कशासारखं होतं की सर्वसाधारणपणे आपण डेली रुटीन लाईफ मध्ये आपण टू व्हीलरनी, फोर व्हीलरनी प्रवास करतो. आता ज्यावेळेस आपण टू व्हीलरनी, फोर व्हीलरनी प्रवास करतो तर काहीतरी रिलेटिव्हिटी असते. म्हणजे से तुम्हाला जर शिवाजीनगरला जायचं असेल तर तुम्हाला माहिती असतं, तुम्ही मिशनदौडीतून निघाला तर कुठले रस्ते जातात, कुठल्या चौकातून तुम्हाला टर्न घ्यायचा आहे, कुठली किती लांब प्रवास करायचा, नंतर फायनली तुम्ही शिवाजीनगरला पोहोचता. रस्त्यावरती शक्य आहे. पण हेच जर आपण एरोप्लेन पुण्यामधून जर टेक ऑफ केलं विमानाने, है ना, आता विमानाने टेक ऑफ केल्यानंतर विमान एका विशिष्ट उंचीवरती जातं. साध्या भाषेत बोलायचं तर ढगांच्या वरती जातं. आता ढगांच्या वरती गेल्यानंतर वैमानिकाला असं काय असतं का की वैमानिकाला दिसतं चला आता इथे एक डोंगर आलाय, त्या डोंगराच्या बाजूने आपल्याला लेफ्ट मारायचं आहे, तिथे एक झाड येतं, त्या झाडाच्या वरून जायचंय, मग आपण दिल्लीला जाऊ. इज इट पॉसिबल? असं काय दिसू शकतं का वैमानिक? नाही दिसत. वैमानिकाला असं काही दिसत नाही. विमान जे चालवतात पायलट त्यांना असं काही दिसत नाही आणि त्यांना शहरांच्या नावांचेही देणं गेलं नसतं. आपण शहरं ओळखतो, पुणे सिटी, दिल्ली सिटी आपण ह्या नावाने ओळखतो. वैमानिकाला ते अशी देणं, त्यांना लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड सांगितलेलं असतं. त्यांना 3 डायमेन्शनल जे ऍक्सिस आहे त्या ऍक्सिस वरती त्यांना सांगितलं असतं की तुमचा हा कॉर्डिनेट आहे, एक्स कॉर्डिनेट हा आहे, तुमचा वाय कॉर्डिनेट आहे, टेकऑफचे कॉर्डिनेट्स आहेत, तुमचे लँडिंगचे कॉर्डिनेट आहे, ते दिल्लीला राहतात. ज्याला दिल्ली नाव ओळखलं जातं. पण त्यांच्या ऍक्च्युअली विमानामध्ये सगळी ग्राफिकल सिस्टीम्स असते आणि त्या ग्राफिकल सिस्टीम मध्ये त्यांना त्या 3 कॉर्डिनेट ऍक्सेस वरती त्यांना दिसतं. त्या ऍक्सेस वरती त्यांना माहिती असतं की आपल्याला जायचंय कुठे. ते विमानात कंटिन्युअसली ते ऍक्सेस ट्रॅक करत असतात. एकदा संपर्क जर तुटला तर विमानं भटकतात. बघा, तुम्ही कधी कधी बातम्या ऐकल्या असतील. येस येस प्रशांत, बातम्या ऐकल्या असतील की विमानाचा संपर्क तुटला आणि विमान भरकटलं. कारण जर विमानाचा संपर्क तुटला, कनेक्टिव्हिटी तुटली तर त्याला ग्राफिकल रिडिंग प्रॉपर मिळणार नाही आणि प्रॉपर रिडिंग जर मिळाले नाहीत तर ते ढगाच्या वरती असल्यामुळे कुठेही जाऊ शकतं. अनेक वेळा असे किस्से होतात. म्हणजे आता टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झाल्यामुळे आता ते कमी झाले. पण पूर्वी ज्यावेळेस टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स नव्हती, सॅटेलाइट नव्हतं, त्यावेळेस विमानं भरकडायची. मग त्याला जायचं होतं वेगळीकडे, जातो वेगळीकडेच. कारण ते कॉर्डिनेट जर हुकले, त्यांचं कनेक्शन चुकलं, इंटरनेट नेट कनेक्टिव्हिटी हुकली तर ते नाही जाऊ शकत. आता ती खूप ऍडव्हान्स झालेली. पण वैमानिकाला ऍक्च्युली असं काही जमिनीवरचं दिसत नाही. त्याला फक्त टेक ऑफ करताना काही मिनिटं आणि लँडिंग करताना काही मिनिटं एवढीच फक्त विजिबिलिटी असते. एकदा ते उंच हवेत गेले की त्याला कुठलंही काही दिसत नाही. कदाचित तुमच्या काही जणांनी विमान प्रवास केलेला असेल किंवा भविष्यात तुम्ही निश्चित कराल. छान एज्युकेशन घेतलं, छान मोठ्या कंपनीत गेला तर तुम्ही भविष्यात खूप चांगला विमान प्रवास करू शकता. कदाचित स्वतःचा पण तुमचा असू शकेल. अनेक आपल्याकडे चार्टर प्लेन आहेत लोकांचे वगैरे. वैमानिक हा 3 कॉर्डिनेट ऍक्सेसवर जातो. तसंच स्पेरिकल ऍटम मध्ये इलेक्ट्रॉनचा पत्ता कसा शोधायचा? एक्झॅक्ट इलेक्ट्रॉन कुठे आहे? ठीक आहे, आपण म्हणतो की ह्याच्या भोवती आहे, पण हे सर्कल झालं. प्रत्यक्ष ऍटमचं स्ट्रक्चर स्पेरिकल आहे. न्यूक्लियस पासून पहिला इलेक्ट्रॉन किती अंतरावर आहे, कुठल्या दिशेला आहे, हे कसं सांगणार आपण? इलेक्ट्रॉनचा ऍटम मधला पत्ता कसा शोधणार आपण? त्यासाठी क्वांटम नंबर. दिस क्वांटम नंबर, quantum numbers are there who actually give the distribution of electrons in cells, substance and orbit. This is a very great success of this quantum theory. Quantum theory is a great success. They have given these 4 quantum numbers, which is a very central theme of this quantum mechanical model.
दे गिव्ह द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ॲटम. ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन एक्झॅक्टली कुठे असतो हे देतात ते. ओके, आता आपण पृथ्वीवर राहतो, पृथ्वी स्पेरिकल आहे, पृथ्वी पण गोल आहे वगैरे. आपण म्हणतो आम्ही पुणे सिटीमध्ये राहतो, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, पण संपूर्ण जगाबरोबर जर कम्पेअर केलं तर महाराष्ट्र आणि पुणे सिटी किती लहान आहे या पूर्ण जगाबरोबर कम्पेअर केलं तर. पृथ्वीच्या लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड आहे ना, पुणे शहराचा एक लॉन्जिट्यूड आहे, एक लॅटिट्यूड आहे पृथ्वीच्या सरफेसवरती ज्या ठिकाणी आपण राहतो, है ना. आपण इथल्या इथं ओळखतो. आपण समजा चुकून उद्या अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेला गेलो, आपण तिथं म्हणलं ना आम्ही धानोरी गावात राहतो, आम्ही विश्रांतवाडी गावात राहतो, कोणी ओळखत नाही, है ना. कदाचित इंडिया, महाराष्ट्र आणि पुणे सिटीला ओळखत असतील, पण तुम्ही म्हणला की वी स्टे इन विश्रांतवाडी धानोरी, नो वन नोज दॅट. लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड फिक्स असतो. तसं जसं पृथ्वीवरची एक स्पेरिकल स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावरती आपला एक लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड आहे, तसा इथं पण इलेक्ट्रॉनचा एक्झॅक्ट पत्ता कसा शोधणार आपण, तो शोधण्यासाठी हे क्वांटम नंबर्स आपल्याला इलेक्ट्रॉनचा एक्झॅक्ट लोकेशन देतात. इलेक्ट्रॉन ह्या स्पिअर मध्ये कुठे आहे, किती अंतरावर आहे आणि काय आहे हे सगळं देण्यासाठी हे आपल्याला असतात. त्यामुळं ऍक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ ॲटम कसं आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, दिस इज व्हेरी वेल एक्सप्लेन, व्हेरी वेल सेड बाय दिस क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. सो फर्स्ट इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर, next is azimuthal quantum number, then third is magnetic quantum number and fourth is spin quantum number. कुठल्याही इलेक्ट्रॉनचे 4 क्वांटम नंबर जर माहित असतील तर इलेक्ट्रॉनचा एक्झॅक्ट पत्ता तुम्हाला माहिती आहे, एक्झॅक्ट पत्ता माहिती आहे. आपण नॉर्मली ऍड्रेस लिहितो. समजा आपल्या मित्रांनी तुम्हाला जर पत्र पाठवलं, समजा तुमचा मित्र एखादा दिल्लीमध्ये आहे आणि त्यांनी तुम्हाला पत्र पाठवलं, सांग ना, आता पत्राचा जमाना गेलाय, समजा आता मेल वगैरे येतं, पण जर समजा पत्र पाठवायचं ठरवलं तर आपण काय सांगतो, दिल्लीत पत्र आलं तर सगळ्यात पहिलं महाराष्ट्र मेन्शन करावं लागतं, मग महाराष्ट्रावरती पुणे मेन्शन करावं लागतं, मग पुण्याच्या वरती गेल्यानंतर पुण्यात कुठे आहे तर पुण्यात मग तुम्हाला विश्रांतवाडी मेन्शन करावं लागतं. मग विश्रांतवाडी एरियामध्ये काय अमकी अमकी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये ही बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये हे फ्लॅट आहे, असं मेन्शन करून तुमचा पत्ता येतो. एक्झॅक्टली ते लेटर तुमच्या बरोबर येऊन जातं. हो की नाही. दिल्लीतून निघाल्यानंतर पहिलं महाराष्ट्राच्या गाडीमध्ये पाठवतात, महाराष्ट्रातून निघाल्यानंतर ते पुण्याच्या गाडीमध्ये पाठवतात, पुण्यातून निघाल्यानंतर विश्रांतवाडीच्या गाडीत पाठवतील, मग तिथून बरोबर तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या बिल्डिंग मध्ये येऊन जातात. तशा पद्धतीने हे ऍड्रेस आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर गिव्स the share that also called as your main energy level. Main energy level. लक्षात घ्या. Principal quantum number also called as your main share, also called as your main energy level. Whereas azimuthal quantum number is called as your subshell, and this is also called as sub energy level. Sub energy level. So azimuthal quantum number is called as a subshell, that is a subshell, also called as sub energy level. This is denoted by n, this is denoted by l. हे आपण बघतो. त्यामुळं इलेक्ट्रॉन कुठल्या शेल मधला आहे, दॅट इज नोटेड बाय n. आता शेल मध्ये सबशेल असतात आणि दॅट इज नोटेड बाय azimuthal क्वांटम नंबर. त्यामुळे प्रत्येक इलेक्ट्रॉनला n, l, m आणि s यांच्या व्हॅल्यूज असतात. त्या व्हॅल्यूज माहित असतील तर आपण इलेक्ट्रॉन पर्यंत पोहोचतो. तर n म्हणजे काय सांगतं, इलेक्ट्रॉन बिलॉंग्स टू सेल, आयदर फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल, फोर्थ सेल. त्यामुळे यांच्या व्हॅल्यू कशा असतात, n इज इक्वल टू व्हॅल्यू 1, 2, 3, 4 onwards. Here is K, L, M, N, O, like that. Asas. Okay. ह्याला पार्ट्स असं म्हणतो, it gives the size of electron cloud. Size of electron cloud. म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर gives the size of electron cloud. Size म्हणजे हे 1, 2, 3, 1, 2, 3 असं. साईज किती मोठे क्लाउड, कारण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन क्लाउड मध्ये फिरत असतो. ओके, जसं आपल्या सोलार सिस्टीम मध्ये आपली अर्थ ही संचार अराउंड मध्ये फिरत असते. आता तिथे प्रत्यक्ष जसं आपल्या पृथ्वीवरती रस्ते असतात ज्याच्यातून आपण कार, टू व्हीलर चालवतो, तसे तिथे प्रत्यक्ष रस्ते नसतात, परंतु एक फिक्स पाथ असतो, त्या पाथ मधलं पृथ्वी या सूर्यावरती फिरत असते. मतलब अर्थ रोटेट अराउंड द रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अ फिक्स्ड पाथ. तो पाथ दिसतो का आपल्याला, नाही दिसू शकत, पण ते फिक्स पाथ मध्ये असतो. तसंच इथं पण आहे. हा इलेक्ट्रॉन आहे, प्रत्येकाचा इलेक्ट्रॉन आहे, प्रत्येक आपल्या शेल्स मध्ये असतो. दॅट इज नोटेड बाय दिस वन, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रॉन साइज, साइज ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड. दिस गिव्स शेप ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड. पण इथं जसं आपण n इज इक्वल टू 1 2 3 म्हणतो, तसं इथं सबसेल आहे नोटेड आहे S P D F. ओके, सबसेलचं नॉमेनक्लेचर कसं असतं, तर S P D F. त्यामुळे S नावाचं सबसेल, P नावाचं सबसेल, D नावाचं सबसेल, F नावाचं सबसेल. त्यामुळे शेल्स मध्ये सबसेल असतात. शेल्स नंबर आहे 1 2 3 4 ऑनवर्ड्स, आणि त्याच्यामध्ये सबसेल्स नंबर आहे SPDF. त्यांना SPDF या नावाने ओळखलं जातं. आता SPDF हे थेरॉटिकल नॉमेनक्लेचर आहे. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल हे सगळं मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्येच बोलतो, लक्षात घ्या. जसे 1 2 3 फिगर्स आहेत, नंबर्स आहेत, तसं याला पण नंबर्सच आहेत.
आता ह्या एस ला 0 असं नाव आहे, बी ला 1 नाव आहे, याला 2 नाव आहे, याला 3 नाव आहे, हे लक्षात घ्या. सो quantum mechanical model says 0 number subcell, quantum mechanical model says 1 number subcell, quantum mechanical model says 2 number subcell, quantum mechanical model says 3 number subcells. ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये त्याला SPDF म्हणतो आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. हे थेरॉटिकल नॉमेनक्लेचर आहे, हे त्याचं मॅथमॅटिकल नॉमेनक्लेचर आहे. क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने हे शोधलं, त्याला आपण हे करून आपण आयडेंटिफाय करतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं एव्हरी ऍटम मध्ये शेल्स आहेत, त्यांचे नंबर असे आहेत, एव्हरी ऍटम मध्ये सबसेल्स आहेत, ते असे दिले जातात क्वांटम मॉडेलनी. त्याला आपण आपल्यासाठी SPDF असं म्हणतो. त्यामुळे एस नावाचा सबसेल, पी नावाचा सबसेल, डी नावाचा सबसेल, एफ नावाचा सबसेल, हे क्वांटम मेकॅनिकल हे ऍझिम्युथल क्वांटम नंबर मध्ये असतं, हे इथं आपल्याला दिसतं. आता ह्याच्यामध्ये किती असतात? ऑर्बिटल असतात. तर एन स्क्वेअर एवढे ऑर्बिटल असतात. किती ऑर्बिटल असतात? एन स्क्वेअर ऑर्बिटल असतात. म्हणजे कुणी म्हणेल की ह्या पहिल्या शेल मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत? तर एन स्क्वेअर एवढे ऑर्बिटल असतात. एन स्क्वेअर एवढे ऑर्बिटल असतात त्याच्यामध्ये. आणि किती इलेक्ट्रॉन असतात? तर 2n स्क्वेअर एवढे इलेक्ट्रॉन असतात. 2n स्क्वेअर इलेक्ट्रॉन. बघा 2n स्क्वेअर इलेक्ट्रॉन. तुम्ही जर पहिलं ऑर्बिटल घेतलं, पहिलं तर एनची व्हॅल्यू किती येणार? 1. मग 1 चा स्क्वेअर किती झाला? 1. 1 into 2 किती झाला? 2. त्यामुळे पहिल्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे आपण म्हणतो पहिल्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. आता याला दुसऱ्यामध्ये 2 ची व्हॅल्यू झाली. 2 to the 4, 4 to the 8. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 8 इलेक्ट्रॉन असतात. तिसऱ्यामध्ये तर 3 झालं. 3 चा स्क्वेअर काय आला? 9. 9 to the 18. इथं 18 इलेक्ट्रॉन. म्हणजे आपण जे स्कूल लेवलला पाहिलं होतं 2, 8, 18 हे इलेक्ट्रॉन असतात. ते शेल्स मध्ये असतात. ओके. त्यालाच असं हे मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये दिलं जातं की हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स. तर 2n स्क्वेअर इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन क्वांटम नंबर्स. हाऊ मेनी ऑर्बिटल्स आर प्रेझेंट? n स्क्वेअर ऑर्बिटल्स आर प्रेझेंट. n स्क्वेअर ऑर्बिटल्स आर प्रेझेंट. म्हणजे पहिलं जे आहे त्याची व्हॅल्यू 1 आहे. 1 चा स्क्वेअर म्हणजे 1. म्हणजे पहिल्या शेल मध्ये एकच ऑर्बिटल आहे. दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे 4. त्याच्यामध्ये 4 ऑर्बिटल्स आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की पहिल्यामध्ये 1s, दुसऱ्यामध्ये 2s and 2p. ओके. आता हे झाले सेल सबसेल झाले. हे सेल्स हे सबसेल झाले. सबसेल मध्ये ऑर्बिटल असतात. आता पी मध्ये कुठले कुठले ऑर्बिटल असतात? 2px, 2py, 2pz असे ऑर्बिटल असतात. त्यामुळं प्रत्यक्ष ऍटम मध्ये शेल्स आहेत, शेल्स मध्ये सबसेल्स आहेत आणि सबसेल मध्ये ऑर्बिटल्स आहेत. तर पहिल्या शेल मध्ये एन स्क्वेअरच्या नियमानुसार एकच ऑर्बिटल आहे, त्याला 1s असतो. दुसऱ्यामध्ये 4 ऑर्बिटल्स येतात. हे एक झालं एस आणि हे 3 झाले, 4 झाले. तिसऱ्यामध्ये 9 येतील ऑर्बिटल्स. ते तुम्ही बघा, म्हणजे 3s, 3p and 3d. बघा तिसऱ्यामध्ये 3s, 3p and 3d अशा. आता हे 1 झालं, हे 3 झाले, 4 झाले आणि 5 झाले. डी मध्ये 5 असतात, 9 झाले. सो ऑर्बिटल्स आर गिव्हन बाय दिस. दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल क्वांटम नंबर. लक्षात घ्या, प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये काय काय माहिती मिळते तुम्हाला. प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोट्स द शेल टू विच इलेक्ट्रॉन बिलॉंग्स. त्याचबरोबर त्याला मेन एनर्जी लेवल पण म्हटलं जातं. इट इज नंबर्ड ॲज 1, 2, 3, 4 अवे फ्रॉम द न्यूक्लियस और आयदर k11 अवे फ्रॉम द न्यूक्लियस. This principal quantum number gives the size of electron clouds around the nucleus. Then how many electrons are present in the shell is given by 2n square. And how much orbitals are present in principal quantum number, that is given by n square. And we can have this. These are the orbitals and this is what we can calculate. आपण electronic configuration मध्ये पाहिलं होतं fundamentals मध्ये की this is the way how which we can calculate it. Clear? तर हा झाला principal quantum number. आता azimuthal quantum number पाहतो आपण. Azimuthal quantum number is also called as subcell. There are also some energy level that is numbered as according to quantum theory. It has 0, 1, 2, 3 numbered subcell. म्हणजे हे काय आकडा नाही सांगत आहे, ते कुठला नंबर आहे ते सांगतात. जसं फ्लॅटला नाव असतं 201, हे फ्लॅटचं नाव असतं. 201 फ्लॅट म्हणजे 201 फ्लॅट झाले आणि 201 नंबर्ड फ्लॅट म्हणजे त्या नंबरचा फ्लॅट झाला. तसं आहे. तो 0 नंबरचं सबसेल, 1 नंबरचं सबसेल, 2 नंबरचं सबसेल, 3 नंबरचं सबसेल, त्यालाच SPDF म्हणतो आपण थेरॉटिकली अंडरस्टँडिंग करण्यासाठी. आता हे काय देतं? तर हे देतं शेप ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड. बघा लक्षात घ्या, शेप ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड. इलेक्ट्रॉन क्लाउडचा शेप. जसं याने इलेक्ट्रॉन क्लाउडचा साईज दिला प्रिन्सिपल, तसा हा शेप म्हणजे हाच SPDF. एस चा शेप कसा असतो? स्पेरिकल. पी चा शेप कसा असतो? डम्बेल शेप. डी कसा असतो? प्लेनर कॉम्प्लिकेटेड. हा नॉन प्लेनर कॉम्प्लिकेटेड. हे त्याचे शेप्स आहेत, आपण पाहणार आहोत. शेप ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड. मग आता for every n, value of L are 0 to n minus 1. 0 to n minus 1 हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक शेल मध्ये किती सबसेल असतील? 0 to n minus 1 एवढे सबसेल असतात. 0 to n minus 1.
मतलब n-1 n ची व्हॅल्यू 1 असेल तर 1 - 1 0 0 to 0. नंतर इथे n ची व्हॅल्यू जर 2 टाकली तर 2 - 1 2 0 and 1 एवढे सबशेल असतात. कुठल्याही शेल मध्ये किती सबशेल असतील तर या फॉर्म्युला दिल्या 0 to n-1 याने दिल्या जातात. या असं आपण त्याला म्हणतो. ओके, सो दिस व्हॉट. त्याच्यात किती इलेक्ट्रॉन असतात? त्याच्यात असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आहे इलेक्ट्रॉन 2l+1 एवढे इलेक्ट्रॉन असतात. जसं इथं 2n² इलेक्ट्रॉन आहे तसं एखाद्या सबशेल मध्ये 2l+1 इलेक्ट्रॉन असतात. एल म्हणजे काय तर एल ची व्हॅल्यू पुट करायची. 0 1 2 3 एवढी व्हॅल्यू पुट करायची. आता एल ची जर आपण 0 व्हॅल्यू घेतली म्हणजे एस सबशेल असेल तो 0 × 2 2 0 0 + 1 is 1. ओके, एवढे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आपल्याला 2 × 2l+1 सॉरी 2 × 2l+1 असे इलेक्ट्रॉन असतील. ओके, 2 × 2l+1 म्हणजे एस ची व्हॅल्यू 0 आहे. 0 2 0 0 + 1 1 1 × 2 is 2. त्यामुळे एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. आपण जर पी घेतलं तर पी ची व्हॅल्यू 1 आहे. सो 2 1 जा 2 2 + 1 is 3 3 2 जा 6. पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळं हे जे आपण म्हणतो की एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात, डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात, एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन असतात. दॅट इज गिव्हन बाय दिस फॉर्म्युला 2 × 2l+1. दिस इज द वे हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज. क्लिअर दिस. आता अजिमुथल क्वांटम नंबर. आता नेक्स्ट येतो मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर गिव्स द ओरिएंटेशन ऑफ इलेक्ट्रॉन क्लाउड. ओरिएंटेशन मॅग्नेटिक क्वांटम नंबर गिव्स कॉल्ड ऑर्बिटल. साऱ्या भाषेत म्हणायचे गिव्स ऑर्बिटल. जसं हा शेल देतो, हा सबशेल देतो, तसं मॅग्नेटिक क्वांटम नंबर गिव्स ऑर्बिटल. शेल मध्ये सबशेल आहे, सबशेल मध्ये ऑर्बिटल. ऑर्बिटल हे फिक्स पाथ असतो ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो अराउंड द न्यूक्लियस. जसं अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अ फिक्स पाथ. Every electron has a fixed path in this atom, and this is nothing given by the orbital. Orbital is present in cell, subshell, and subshell is present in shell, and shell is present in an atom. Magnetic quantum number, which is m, gives the orbital to which that electron belongs, and that is also called as orientation. Orientation मतलब डायरेक्शन. एक्झॅक्ट इलेक्ट्रॉन कुठे मिळेल त्या डायरेक्शनला आपण ओरिएंटेशन असं म्हणतो. तो दिस मॅग्नेटिक क्वांटम नंबर गिव्स ओरिएंटेशन टू विच इलेक्ट्रॉन बिलॉंग्स. तो ऑर्बिटल अँड ओरिएंटेशन हे आपल्याला इथे मिळतात. आता मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज काय असतात तर एव्हरी एन हॅज व्हॅल्यू ऑफ एल अँड एव्हरी एल हॅज द व्हॅल्यू ऑफ एम विच इज 2l+1 एवढ्या व्हॅल्यू असतात. अँड दॅट चेंजेस फ्रॉम -1 0 to +1 असा आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ थेरॉटिकली असा होतो की प्रत्येक शेल मध्ये काही सबशेल असतात. एव्हरी एन हॅज एल व्हॅल्यू ऑफ एन म्हणजे शेल्स मध्ये सबशेल असतात आणि प्रत्येक सेल्स मध्ये ऑर्बिटल असतात. एव्हरी एल हॅज एम म्हणजे प्रत्येक सबशेल मध्ये ऑर्बिटल असतात. मग किती ऑर्बिटल असतात तर 2l+1 एवढे ऑर्बिटल असतात. 2l+ एवढे ऑर्बिटल असतात. मग समजा आता एल ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली जी इथं दिसते आपल्याला हे 0 1 2 3 0 पुट केली तो 0 2 0 0 + 1 1 मग 1च ऑर्बिटल आलं. म्हणजे हे झालं एस नावाच्या सबशेल मधलं ऑर्बिटल. एस नावाच्या सबशेल मध्ये एकच ऑर्बिटल. आता पी ची व्हॅल्यू जी आहे पी ची व्हॅल्यू आपण 1 घेतली तर पी ची व्हॅल्यू इथं 1 पुट केली तो 2 1 जा 1 + 3 मग 3 होईल. तो पी मध्ये 3 ऑर्बिटल असतील असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळं प्रत्येक शेल्स मध्ये सबशेल्स आहे तर प्रत्येक सबशेल्स मध्ये ऑर्बिटल्स आहेत. प्रत्येक ऑर्बिटलची आपली एक किंमत आहे जी आपल्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबरने मिळते आपल्याला. एवढं त्याचं महत्व आहे. आणि एव्हरी ऑर्बिटल कॅन ऑपरेट मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स. कुठल्याही ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2च इलेक्ट्रॉन असतात, जास्त इलेक्ट्रॉन नसतात. आणि शेवटचा मुद्दा स्पिन इलेक्ट्रॉन. स्पिन इलेक्ट्रॉन इज गिव्स द स्पिन्स ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हॅज 2 स्पिन, एक क्लॉकवाइज that is +1/2 and दूसरा एंटी क्लॉकवाइज which is called as -1/2. See, electron while revolving around the nucleus revolves around its own axis. Electron while revolving around its own axis revolving around the nucleus revolves around its own axis. म्हणजे पृथ्वी सारखंच आहे. ऍज लाईक आपली जी अर्थ आहे ती सूर्याभोवती फिरत असताना स्वतःभोवती पण फिरते. तसंच इलेक्ट्रॉन पण न्यूक्लियसच्या भोवती फिरत असताना स्वतःभोवती पण फिरतो. आणि तो जो फिरतो त्याच्यात 2 रोटेशन असतात. एक क्लॉकवाईज म्हणजे घड्याळानुसार आणि एक अँटी क्लॉक म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध. क्लॉकवाईज रोटेशन इज गिव्हन बाय +1/2 आणि अँटी क्लॉकवाईज डिनोटेड बाय -1/2. हे सगळं प्रिन्सिपल क्वांटम नंबर क्वांटम नंबर्सचं रोटेशन आहे. क्वांटम नंबरच्या रोटेशन आहे. त्यामुळे स्पिन क्वांटम नंबर हा फक्त रोटेशन देतो आयदर क्लॉकवाईज आयदर अँटी क्लॉकवाईज रोटेशन ऑफ द इलेक्ट्रॉन. सो दीज आर म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉन कुठल्या शेल मध्ये आहे, कुठल्या सबशेल मधला आहे, कुठल्या ऑर्बिटल मधला आहे आणि त्याची स्पिन कशी आहे चारही व्हॅल्यू आपल्याला माहित असतात इलेक्ट्रॉनचा. अँड दीज 4 सेट ऑफ क्वांटम नंबर्स गिव्स द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ इलेक्ट्रॉन. परीक्षेसाठी आय विल टेल यू अगेन, ज्यांना कोणाला हा चॅप्टर परीक्षेला असेल त्यांना क्वांटम नंबर्स वरती प्रश्न येतोच आणि जेई नीटला पण क्वांटम नंबर वरती प्रश्न असतो. त्यामुळे जेई नीट क्वांटम नंबर्स मध्ये फॉर्म्युले महत्वाचे असतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट हिअर अगेन.
सो हे महत्वाचं पार्ट आहे. ओके, सो हे सगळं जर आपण एकदा लक्षात घेतलं तर इट बिकम्स व्हेरी इझी. सो होप यू गॉट द क्वांटम नंबर्स, दॅट इज क्वांटम मेकॅनिकल मॉडेल अँड क्वांटम नंबर्स. सो आता उद्याच्या ज्यामध्ये थोडेसे रिलेटेड अजून काही मेरिट्स आपल्याला पाहता येतील आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. टिल देन, थँक यू व्हेरी मच. गुड डे. सी यू टुमॉरो.